अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या कर्तृत्ववान शेतकरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. कन्नड तालुक्यातील नादरपूर येथे काही दिवसापासून बिबट्याचा जंगलात फिरत असल्याचा काही शेतकऱ्यांना दिसला. 22 फेब्रुवारी रोजी दादाराव निकम यांच्या शेतात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला. 23 फेब्रुवारी रोजी नादरपूर शिवारातील गट क्रमांक 169 येथे पिंजरा लावण्यात आला होता. 5 दिवसानंतर शुक्रवारी सकाळी 3 वाजेच्या दरम्यान शेतकरी दादाराव दत्तू निकम गट क्रमांक 169 मध्ये त्यांचा गायगोठा शेजारी पिंजरा लावला होता. तिथे आवाज झाल्यासारखं वाटला व त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले असल्यामुळे आम्ही लगेच सीसीटीव्ही कॅमेरे ओपन केले. त्यानंतर बिबट्या पिंजऱ्यामध्ये अडकलेला दिसला. नंतर लगेच त्या ठिकाणी जाऊन पिंजऱ्याचे कोंडे बसवले. 3:20 वन क्षेत्रपाल सिल्लोड यशपाल दिलपाक यांना कॉल केला. त्या ठिकाणी अधिकारी वनसंरक्षक छत्रपती संभाजीनगर माननीय प्रमोदचंद लाकरा, उपवनसंरक्षक छत्रपती संभाजीनगर माननीय सुवर्णा माने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक स्वप्नील भामरे, वनक्षेत्रपाल सिल्लोड यशपाल दिग्पाल, वनपाल आर्यम शेख, वनरक्षक अनिल इंगडे, कल्याण खोकड, अजीम शेख, विशाल जाधव, अशोक भिवसने, आरेफ सय्यद हजर झाले व सकाळी 7-7:30च्या दरम्यान पिंजरा घेऊन अज्ञात स्थळी नेऊन सोडले. मी रऊफ शेख वनपाल सिल्लोड रेंज मोजे नादरपूर तालुका कन्नड येथे बिबट्याचा वावर शेतकऱ्यांच्या गोठ्यावर आढळून आला होता 21 फेब्रुवारी 2026 रोजी. तेव्हापासून वरिष्ठ वनाधिकारी सहाय्यक वनसंरक्षक श्री भामरे साहेब, आमचे वन परिक्षेत्र अधिकारी श्री दिलपाक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली येथे सदर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आलेला होता. आणि त्या पिंजऱ्यामध्ये काल रात्री 27च्या पहाटे 2:15 वाजेच्या दरम्यान सदर बिबट्या हा जेरबंद झालेला आहे. त्याला आता आम्ही सर्व पथकाने मान्य साहेब वन परिक्षेत्र अधिकारी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या त्याला रेस्क्यू केलेला आहे. दादाराव निकम नादरपूर शिवारात गट नंबर 179 मध्ये बिबट्या पकडण्यात आला. शेख साहेब आणि त्यांची टीम दिलपाक साहेब यांनी पूर्ण सहकार्य करून आज दिनांक 27/2/2026 ला पकडण्यात आला. त्यांचे खूप खूप आभार. 3:15 पकडला शेख साहेबाला. पहिल्या कॉलमध्ये त्याने उत्तर दिलं का? लगेच की आले ते इथं.